नमस्कार. गणगणगणात बोते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. श्री गणेश चतुर्थीच्या आणि गौरी पूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आज गौरीचा पुरणपोळीचा नैवेद्य असतो, तर त्याचे सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवत आहे. आणि हे जे काही फराळाचे पण पदार्थ आहेत त्याची पण मी तुम्हाला लिंक पाठवत आहे. जरूर जरूर पहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मी आता काय करते, गौरीची ओटी भरून घेते. तर मी गौरीची आता ओटी भरून घेत आहे. मी आज गौरीचा नैवेद्य करणार आहे पुरणपोळीचा. तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या म्हणजे ही मोठी वाटी, एवढी वाटी भरून डाळ चणा स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि आता मी ही 2 भांड्यामध्ये कुकरच्या शिजत ठेवणार आहे. कुकरला याच्या मी 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. मी इथे 4 वाट्या कणिक घेतली आहे, गव्हाचं पीठ, आणि ते आता मळून घेते. याचं मी आता प्रमाण तुम्हाला सांगत बसत नाहीये. पुरणपोळी आणि कटाची आमटी ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, जरूर पहा. मी मिक्स भाजी करणार आहे. तर इथे मी 16 प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत, 1-1, 2-2 अशा. तर ह्या सगळ्या मी भाज्या आता स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आता त्या चिरून घेते आणि त्याची एक मिश्र भाजी मी बनवणार आहे. आलं आणि खोबऱ्याचं वाटण घातलं. पूर्वी कसं 16 भाज्या अशा वेगवेगळ्या भाज्या केल्या जायच्या, कारण घरामध्ये तेवढे लोक असायचे, लोक भरपूर जेवायला यायचे, तर ते संपून जायचं. पण आता तसं होत नाही, संपत नाही आणि वाया जातं अन्न. म्हणून मी ही एकच भाजी बनवून घेत आहे. चला मी आता कढी करून घेते. तर इथे मी ताक घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घेतलंय 1 चमचाभर आणि स्वादानुसार मीठ आणि 1 चमचाभर साखर घेतली आहे आणि हे मी खालीच ढवळून घेते. आता आपण डायरेक्ट फोडणी करूया. आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची, आता सगळ्यात शेवटी हळद आणि हिंग. आता हे ताक आणि आता याला छान उकळी आणायची आहे. हे पहा, मी इथे डाळ शिजवून त्याचा कट काढून घेतलेला आहे. आता आपण कटाची आमटी करूया. कांदा लसूण विरहित करायचा आहे, नैवेद्यासाठी करायचा आहे. मी आता फोडणी घालते आणि त्यासाठी हे वाटण केलंय, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि आलं एवढंच.
या आमटीला थोडंसं तेल जास्त टाकलं मी, अर्धा चमचा. आता आपण आमटीला फोडणी देऊया. डाळ शिजत असते त्यावेळी मी हळद घातलेली आहे, त्याच्यामुळे आता थोडीशी कमी घालते आहे. रंग छान यावा म्हणून मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकते. थोडंसं हिंग. आता ही अशी थोडीशी पातळ वाटते, तर ह्याच्यामध्ये मी काय करते, ही पुरणाची डाळ आहे त्याच्यातले 4-5 दाणे घेऊन बारीक करून याच्यामध्ये ऍड करते. शिफळ भोपळा आहे हा मी वाफवून घेतला आहे आणि आता याचा मी भरीत बनवणार आहे. हा मी व्यवस्थित एकजीव करून घेते. आता याच्यामध्ये 1 चमचा कूट टाकून घेते. चवीपुरतं मीठ. साखर किंवा गुळ नाही घालायचा कारण ह्या भोपळ्याचाच गोडवा असतो. त्याची फोडणी करूया. घालते मी त्यासाठी 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे. हळद आणि हिंग तुमच्या आवडीनुसार आहे. आवडत नसेल तर स्किप करू शकता. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यांना 2 चमचे दही घालायचे. आता काकडीची कोशिंबीर बनवणार आहे, त्यासाठी मी 2 काकड्या इथे खिसून घेतल्या आहेत. त्याला आता मी फोडणी करून घेते. चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, 2 चमचे शेंगाचा कूट छान लागतो याच्यामध्ये. ही फोडणी घालून घ्या. ही झाली काकडीची कोशिंबीर. हे मी आळू आणि कोथिंबीर असं मिक्स करून याच्या वड्या केलेल्या आहेत. तर मी काय केलं, त्याच्यामध्ये बेसन, तिखट, मीठ वगैरे सगळं घातलं आहे आणि वाफवून घेतले आहेत 15 मिनिटं. आता मी ह्या थोड्याशा तेलावर फ्राय करून घेणार आहे. शॅलो फ्राय करायचं आहे. हे पहा, माझ्या वड्या पण इथे फ्राय करून झाल्या आहेत, शॅलो फ्राय केल्या आहेत. चला आता आपल्या बाप्पांना आणि महालक्ष्म्यांना, गौराईला हा नाश्ता करून देत आहोत आपण. तर त्यासाठी मी इथे शंकरपाळी बनवली आहे, चकल्या आहेत, मोतीचूर लाडू आहेत, बेसन लाडू आहे, करंजी आणि ही शेव. आणि या सगळ्या पदार्थांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, जरूर पहा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नसेल तर मी याचे व्हिडिओ पुढे देत आहे, तुम्हाला नक्की पहा. हा पुरणपोळीचा सागर संगीत नैवेद्य मी देवाला, देवबाप्पाला अर्पण करते. गणपती बाप्पा, गौरी. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. तर आता मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.